SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे चारही सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। या व्हिडिओमध्ये फर्स्ट पेपर वस्तुचित्र म्हणजेच ऑब्जेक्ट ड्रॉइंगचा क्वेश्चन पेपर दाखवणार आहे। प्रत्येक पेपरचा व्हिडिओ वेगळा असेल, म्हणजे जसे 4 सब्जेक्ट आहेत त्याप्रमाणे वेगवेगळे व्हिडिओ मी टाकत राहणार आहे। इतर पेपर टाकल्यानंतर सर्वात आधी तुमच्यापर्यंत पेपर पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे मी जसजसे क्वेश्चन पेपर टाकेल तसतसे ते तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। तुमचा पहिला बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी पहिला पेपर आहे। पहिला पेपर आहे ऑब्जेक्ट ड्रॉइंगचा, त्यालाच मराठीमध्ये वस्तुचित्र असं म्हणतात। वेळ तुम्हाला 10:30 ते 1 म्हणजे 10:30 to 1 अशी आहे। 2.5 तासांचा पेपर आहे। 3 वस्तू तुमच्यासमोर मांडलेल्या असतात। यातली एक वस्तू नैसर्गिक असते, त्यानंतर दुसऱ्या 2 वस्तू मानवनिर्मित असतात। कशा वस्तू असतात ते मी तुम्हाला खाली दाखवते। तुम्ही त्या वस्तूचं ड्रॉइंग काढायचं असतं आणि त्यानंतर तुम्ही स्वतः कलरिंग करायचं असतं। यामध्ये तुम्ही ऑइल कलर, पेस्टल कलर, पोस्टर कलर, वॉटर कलर, पेन्सिल, क्रेयॉन्स असे कोणतेही कलर्स वापरू शकता। आता हे तुम्हाला पहिलं दिसत असेल टाइम टेबल आहे बघा। बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 10:30 ते 1 अशी याची वेळ आहे। त्यानंतर हे इंटरमिजिएटचं टाइम टेबल आहे। आत्ता मी तुम्हाला एलिमेंटरी ग्रेड एक्झामिनेशनचा फर्स्ट पेपर ऑब्जेक्ट ड्रॉइंगचा म्हणजे वस्तुचित्रचा दाखवत आहे। इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी इंग्लिशमधून लिहिलेला हा पेपर आहे। त्यानंतर मराठी मीडियमसाठी देखील ट्रान्सलेट करून त्यांनी हा पेपर इथे खाली दाखवलेला आहे। हा मी तुम्हाला सांगते वस्तुचित्र। इथे बघा तुमच्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत की चित्र काढताना तुम्ही यांत्रिक साधनांचा उपयोग करू नये। कोणत्याही यांत्रिक साधनांचा उपयोग तुम्ही आकृत्या काढण्यासाठी करायचा नाही आहे। लहान आकारातील चित्र विचारात घेतले जाणार नाही। चित्र नेहमी मोठं काढायचं आहे तुमच्या पेपरनुसार, त्याच्या आकारानुसार। तुमची बादली, मग जे काही तुम्हाला दिलं आहे त्याप्रमाणे तुम्ही चित्र प्रमाणबद्ध असं मोठं काढायचं आहे। त्यानंतर वस्तू समूह आपल्या जागेवरून जसा दिसत असेल तसा रेखाटन करणं अपेक्षित आहे। तुम्हाला जे काही सगळे मुलं तुम्ही बसलेली असाल त्याच्या समोर एकच या पद्धतीने रचना केली असेल। तुम्हाला अशी बादली, एखादा भोपळा, मग असा ठेवलेला असेल। प्रत्येकाला हे एकच चित्र दाखवण्यात येईल। तुमच्या जागेवरून तुम्हाला जसं दिसतं तसं तुम्ही ते काढायचं आहे। अशा प्रकारे असू शकतं, किंवा बादली, एखादं कापड टाकलेलं, वांगी, त्याच्यानंतर नारळ, हे तुमच्या जागेवरून जसं तुम्हाला दिसतं त्या प्रकारे तुम्ही काढायचं आहे। असं देखील येऊ शकतं। या प्रकारे तुम्ही ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजेच वस्तुचित्र काढायचं आहे। हे तुम्हाला हिंदी, उर्दू, मराठी, इंग्लिश अशा सगळ्या माध्यमातल्या मुलांसाठी व्यवस्थित त्यांनी प्रश्नपत्रिका दिलेली आहे। इथे फक्त सूचना दिलेल्या आहेत। चित्र तुम्ही स्वतः काढायचं आहे आणि ते कलरिंग करायचं आहे। अशा प्रकारे हा ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजेच वस्तुचित्रचा क्वेश्चन पेपर आहे। पेपर नेमका कसा येतो हे दाखवण्यासाठी ही व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत केली आहे। अशाच माझ्या सगळ्या इंटरमिजिएट आणि एलिमेंटरीच्या सगळ्या 4ही क्वेश्चन पेपरच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर तुम्हाला माझे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील। धन्यवाद।